एका व्यापारी कामासाठी सयाजी नावाचा माणूस आपल्या मोटारीने भरधाव वेगाने शहराकडे निघाला होता। वेळ खूप कमी होती आणि त्याला पोहोचण्याची घाई होती। पण अचानक एका वळणावर त्याला बाळूमामांच्या मेंढ्यांचा मोठा कळप रस्त्यात आडवा आला। सयाजीला खूप राग आला। त्याने वारंवार हॉर्न वाजवला, पण मेंढ्या काही रस्ता सोडत नव्हत्या। जवळपास 15-20 मिनिटे तो तिथेच अडकून पडला। मनातल्या मनात तो चिडचिड करत होता, उगीच उशीर झाला, आता माझं काम कसं होणार। शेवटी मेंढ्या बाजूला झाल्या आणि सयाजी पुन्हा वेगाने पुढे निघाला। पण अवघ्या 2 किलोमीटरवर गेल्यावर त्याच्या अंगावर काटा आला। समोरच एका मोठ्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता। जर सयाजीला त्या मेंढ्यांनी 5 मिनिटे आधी सोडले असते तर त्याची गाडी बरोबर त्या अपघाताच्या ठिकाणी असती। त्याला क्षणार्धात जाणीव झाली की मेंढ्यांनी त्याला अडवले नव्हते, तर मामांनी त्याला काळाच्या तावडीतून वाचवले होते। सयाजीने गाडी थांबवली आणि डोळ्यात पाणी आणून मामांचे आभार मानले। सयाजीच्या प्रवासात जसा अनपेक्षित अडथळा आला आणि तो त्याच्या फायद्याचा ठरला, तसेच 2026 हे वर्ष आपल्या सर्वांच्या आयुष्यात काही अनपेक्षित संकटे आणि खडतर आव्हाने घेऊन येत आहे। ग्रहांच्या स्थितीनुसार हे वर्ष आर्थिक मंदी, शारीरिक आजार आणि मानसिक असू शकते। कधी-कधी आपल्याला वाटेल की आपली कामे का अडकत आहेत किंवा आपल्याला उशीर का होत आहे, पण लक्षात ठेवा, मामांच्या इच्छेशिवाय पाऊलही हलत नाही। ते अडथळे कदाचित आपल्याला मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी असू शकतात। नामस्मरण करा, बाळूमामांच्या नावानं चांगभलं हा मंत्र प्रत्येक संकटात आपले रक्षण करेल। जेव्हा जेव्हा मनात भीती वाटेल तेव्हा हा जप सुरू करा। कठीण काळात संयम ठेवा, मामांच्या शब्दावर आणि त्यांच्या कृपेवर विश्वास ठेवा। ते आपल्या भक्ताला कधीच वाऱ्यावर सोडत नाही। 2026च्या या वादळात स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला एका भक्कम आधारवडाची गरज आहे, आणि तो आधारवड म्हणजे आदमापूर। आपल्या आयुष्यातील संकटांचे निवारण करण्यासाठी आणि मन शांती मिळवण्यासाठी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सहकुटुंब आदमापूरला जाऊन मामांच्या समाधीचे दर्शन घ्या। तिथला पवित्र भंडारा कपाळाला लावा, कारण तोच आपल्याला येणाऱ्या प्रत्येक संकटाशी लढण्याचे बळ देईल। अनंत कोटी ब्रह्मांड नायक सद्गुरू संत श्री बाळूमामा महाराज की जय।